यानंतर आता जाणार आहोत शिर्डीला, कारण तिकडे शिर्डीच्या फटाका बाजारात आमदार सत्यजित तांबे फटाक्यांची खरेदी करतायत. त्यांनी बाळासाहेब थोरात, राज ठाकरेंपासून अमित शहांपर्यंत कितीतरी नेत्यांसाठी खास फटाके निवडलेत. गंमत म्हणजे AK-47चा पण समावेश आहे. चला बघूयात. सतीशजी, ह्या वर्षी दिवाळीत जर राजकीय लोकांना तुम्हाला भेट द्यायची असेल फटाक्यांची, काय वाटतंय तुम्हाला? समजा आता जर आपण हे भुईचक्र जर घेतलं तर हे जमिनीवर फिरतं खूप आकर्षक दिसतं. असा कोणता नेता तुम्हाला वाटतो याच्या राज्यातला की त्या नेत्याला ही भेट द्यावी? मला असं वाटतं की भुईचक्र हा तसा खूप छान फटाक्याचा प्रकार आहे. म्हणजे लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि कधी त्याचा त्रास फार काही नाहीये आवाजाचा किंवा त्याचं कुठं फार धुराचा वगैरे फार त्रास नसतो. शोभेचं हे प्रकार आहे आणि म्हणून हा अशा माणसाला दिला पाहिजे की ज्याच्या असण्याने आपल्याला आनंद होतो, म्हणजे ज्याच्या आजूबाजूला असण्याने आपल्याला आनंद होतो. अशा मला असं वाटतं की नाव घ्यायचं झालं तर अनेक असे मित्र आहेत माझे की जे राजकीय मित्र आहेत की जे वेगवेगळ्या पक्षात असतात, वेगवेगळ्या विचारसरणीत असतात, परंतु आम्ही कुठेतरी एकत्र येतो आणि एकमेकाकडे ज्यावेळेस विचाराची देवाघेवाण करतो तेव्हा आनंद होतो. असे मला असं वाटतं की आदित्य ठाकरे असतील किंवा असे लोक जे आहेत हे सगळ्याच पक्षाचे आहेत ते, आणि त्या लोकांकडं मला असं वाटतं की त्यांना मी गिफ्ट पाठवले. यावर्षी सुद्धा सुतळे ॲटॉम बॉम्ब मोठ्या आकारात आलाय मार्केटमध्ये. आधी छोट्या आकारात होता, आता मोठ्या आकारात आलाय. काय वाटतंय तुमचं एकंदर राजकीय कारकीर्द पाहता हा सुतळे ॲटॉम बॉम्ब तुम्ही कोणाला भेट द्याल? मी हा ॲटॉम बॉम्ब खरं तर अमित शहा साहेबांना दिला, देशाचे गृहमंत्री. कारण ॲटॉम बॉम्ब हा तसा असा प्रकार आहे की सगळेजण त्याला घाबरतात. त्याचा आवाजही फार मोठा असतो आणि खरंच धमाकेदार असतो. आता परवाच आपण पाहिलं गुजरातमध्ये एकाच दिवशी सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन खरं त्यांनी तिथे एक ॲटॉम बॉम्बच फोडलेला आहे. आणि म्हणजे असे निर्णय घेण्याची धडाडी सुद्धा राजकीय माणसामध्ये असणं हे मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांना हा ॲटॉम बॉम्ब मी पाठवेल. दादा, लवंगी फटाके तुम्ही सुद्धा लहानपणी वाजवलेले आहेत. आजही लवंगी फटाके म्हणजे तुम्हाला सांगतो, ओबीसीला मी लवंगी फटाके देईन. की ओबीसी ज्या पद्धतीने येतात आणि काहीतरी छोटे मोठे डायलॉग मारून म्हणजे फुसके बार किंवा अशा पद्धतीने भांडणं लावण्याचं जे काम करतात, त्याच्यामुळं हे जे लवंगी फटाके ते मी त्यांना देईल. दादा, गदा आली यावेळेस मार्केटमध्ये. एक नवीन एक प्रकारचा फटाका म्हणता येईल, आकर्षक आहे दिसायला आणि तेवढीच आकर्षक ती चालू केल्यानंतर वर हवेत वेगवेगळे त्याचे कलर्स निघतात. हनुमानाची गदा आहे ही, म्हणजे ही गदा हातात असणं म्हणजे हनुमानाचं हे आहे. आणि ती आहे, परंतु तिचा बघा तुम्ही रंग सुद्धा अत्यंत सुंदर असा रंग आहे. आणि कदाचित तुमचा आवडता रंग आहे तो. नाही, सगळ्यांचाच आवडता रंग आहे. शेवटी कोणत्याही रंगाचा कोणी मालक नसतो, सगळे रंग एकत्रच असतात आणि हे असतं. त्यामुळं मला असं वाटतं की ही जी गदा ही त्यांच्या हातामध्ये दिली आणि त्याच्या हातातून चांगलं काम जे करू शकतात. आणि आमच्याकडं आता आमचे थोरात साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब, असे लोक की ज्यांना गदा त्यांच्या हातात दिली तर ते आमच्यावर पण कंट्रोल करू शकतात आणि वाईटाचा नाश करणं, बाकीच्यांना बाहेर करणं, चांगल्यांना आत घेणं, असं काम त्याच्यातून नक्कीच होऊ शकतं. हेलिकॉप्टर सुद्धा आलंय. आता फटाकडे आपण म्हटलं की नवीन नवीन आयटम येतात. आता हेलिकॉप्टर आहेत, हे वर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने उडतं वगैरे. हेलिकॉप्टर मी माझे मित्र विश्वजित कदमांना देईल. कारण युवक काँग्रेसमध्ये आम्ही एकत्र काम करत असताना कायम अशी चर्चा व्हायची की ते हेलिकॉप्टरमध्ये असतात आणि म्हणजे अर्थात मला पण ते खूप वेळा हेलिकॉप्टरमध्ये घेऊन फिरलेले आहेत आणि ते माझे बंधूच आहेत, तर त्यांना मी हेलिकॉप्टर भेट देईल.
ट्रिपल बार आलेला आहे मार्केटमध्ये. सध्या महाविकास आघाडी 3 पक्षांची, महायुती 3 पक्षांची. कोणाला द्याल, महाविकास आघाडी किंवा महायुतीला? नाही, या दोघांनाही द्यावं लागेल. आणि खरी सुरुवात तर या ट्रिपल सीटची महाविकास आघाडीने केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना पहिलं पाठवेल मी. हे चांगले चांगले फटाके आहेत इथे, खूप चांगल्या गोष्टी आहेत. आता 7 शॉट आहे, अतिशय सुंदर आहे, म्हणजे 7 वेळा त्याचा शॉट होतो, वर जाऊन बघायलाही सुंदर आहे, सगळं चांगलं आहे. तर मी असे काहीतरी चांगले जे आहेत त्या गोष्टी पाठवेल त्यांना. हा फटाका तुम्ही पाहिला नसेल, हा पण एक भयानक आहे. भयानक म्हणजे खूप छान आहे. याला हे वर जातं आकाशात आणि आतिषबाजी होते. आणि अनेक देशांमध्ये म्हणजे जगामध्ये 31 डिसेंबर जो असतो त्या रात्रीची जी आतिषबाजी आहे ती बघायला लाखोनी लोक येतात आणि ती सुंदर असते, असं बघण्यासारखं असतं. तर हवेत जाणारा, कोणालाही त्रास न देणारा, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने आतिषबाजी करणारा, असं मी तो आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेट देणार आहे. 5,000ची लढ आहे. 5,000. कोण असा नेता आहे की जो असा कंटिन्यू वाजत जातो आणि त्याला ही भेट द्यावी अशी तुम्हाला वाटतं? ही राज ठाकरेंना द्यावं लागेल, कारण त्यांचं जे वक्तृत्व आहे आणि त्यांचं ज्या पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे ते एकदा सुटलं की ते लढीसारखं असतं. ते सुटलं की चालू झालं की धाड 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 सुरू होऊन जातं. ही माचीस आहे नवीन आली, ती पेटवायची, फेकायची, त्यातून धूर निघतो आणि बारीक आवाज होतो. ही कोण असं नेता वाटतं की त्याला द्यावा की तो? हे लावालाव्या लावणाऱ्यांचा, माचीस म्हणजे लावालावी करणाऱ्यांचा प्रकार आहे. जे दोन्ही बाजूच्या लावालाव्या करतात अशा काही लोकांना ते पाठवणार आहे मी. ते मला असं वाटतं की यांच्या बरोबर ते लवंगी फटाक्याबरोबर हे पण ओवेसींना पाठवावं लागेल मला. आता इथं खरं तर मी मगापासून विचार करतोय की सध्या नोबेल पारितोषिक जिंकायच्या नादामध्ये सगळ्या देशातले भांडणं मिटवायचा प्रयत्न करणारे डोनाल्ड ट्रम्पला काय फटाका द्यावा असा विचार माझा चालू आहे. ट्रम्प साहेबांना पण एक कोणता तरी फटाका पाठवला पाहिजे, तो विचार करतोय मी की काय पाठवू त्यांना. सध्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कोणता फटाका द्यावा असं वाटतं? अनेक वर्ष तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये काम केलंय, काय वाटतंय त्यांना की असं एखादं द्यावं? त्यांना पण पाठवू फटाके, ते माझे जुने सहकारीच आहेत आणि चांगले फटाके आहेत. तर त्यांना पण मला असं वाटतं की आवाजाचा फटाका त्यांना पाठवावा लागेल, आवाज येणारा. ते म्युझिक पण आहे ना तिथे काहीतरी. निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी सत्तेत तांबे फटाके खरेदी करतायत. अनेक फटाकडे त्यांनी निवडले, मात्र कोणत्या नेत्याला द्यायचे सांगताना कुठेतरी ते नाव घ्यायला तयार नाहीये. आणि त्याचं कारण कदाचित आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा आगामी असणारं भविष्याचं राजकारण, यामुळे कुठेतरी नाव घेण्यापेक्षा जे ते आहे ते कृतीतून करून दाखवणार असंच चित्र या ठिकाणी सत्तेत तांबे यांच्या या फटाका खरेदीतून दिसतंय. नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर, अहिल्यानगर.